हॅलो एव्हरीवन, पूनम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर कुठल्याही ऋतूमध्ये आपल्याला खावेसे वाटणारे कोबी मंचुरियन आज आपण बनवणार आहोत. तर अशा मस्त टेस्टी अशा रेसिपीसाठी आपण काय काय घेतले बघूया. तर वळूयात आता रेसिपीकडे. तर मी इथे रेड चिली पावडर घेतले बघा, रेड चिली सॉस, मैदा घेतलाय मी अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी घेतलाय, लसूण घेतलाय, चवीपुरतं मीठ, फूड कलर आणि ते कॉर्नफ्लोअर घेतलाय अर्धी वाटी. तर बघूयात आपण पुढे. तर मी कोबी किसून घेतलाय बघा, किसलेले अर्धा गड्डा जो छोटा असतो छोट्या साईजचा मी किसून घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते. मीठ घालून आपल्याला पूर्णतः एकजीव करून घ्यायचंय कोबीमध्ये पाणी अजिबात न घालता आपण हाताने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचंय, म्हणजे त्याला पाणी सुटतं. आता बघा व्यवस्थित स्मॅश करून घेतला, व्यवस्थित एकजीव झाला की त्याला थोडा वेळ असंच राहून द्यायचं. 10 मिनिटं असंच ठेवून नंतर आपल्याला लसणाची पेस्ट घालून घ्यायची. आता पुढे आपण मिरची पावडर घालूया, किंवा पावडर नसेल तर तुम्ही लाल मिरच्या वाटून घालू शकता मिक्सरला. इथे फूड कलर घातलाय, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पुढे मी बघा इथे मैदा घालतेय, अर्धी वाटी मैदा, छोटी अर्धी वाटी आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. पुढे अजून मी कॉर्नफ्लॉवर घालते अर्धा वाटी, रेड चिली सॉस घालते मी. आता हे पूर्ण एकजीव करून पुन्हा अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि 20 मिनिटं त्याला असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल. तर आता मी ना अर्धा वाटीचं जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मेजरमेंट घेतलंय ते काही जणींना समजत नाही किती घ्यायचं. तर मी तुम्हाला सांगते, हा जो स्पून आहे ना तो सगळ्या जणींकडे असतोच घरी. तर हा स्पून घ्यायचा आणि जी छोटी वाटी आहे आपली, छोटी म्हणजे जी रेग्युलर वाटी असते त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी असते बघा, तर ती छोटी अर्धी वाटी आपल्याला मेजरमेंट घ्यायची. तर आपण बघूया 4 चमचे आपण हे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर याचं मेजरमेंट घेऊन पुढे आपल्याला याचं बघायचं रेसिपी बघूया मेजरमेंट. तर आपल्याला 4 चमचे आपण घेऊया. इथे बघा 4 चमचे घालते. 1 2 3 4 बघा असे 4 चमचे घेतलेले आहे मी. अर्धी वाटी झालेली आहे बघा, छोटी वाटी अर्धी. तर असंच प्रमाण तुम्हाला घ्यायचंय, म्हणजे मंचुरियन असे घट्टसर होणार नाहीत, ते व्यवस्थित क्रंची आणि खायला पण बरे पडतात. तर बघा 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण तळून घेऊया हे मंचुरियन, असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करायची आणि नंतर मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे हे करपणार पण नाहीत आणि आतमधून व्यवस्थित शिजली जातील. बघा मी असं लालसर होईपर्यंत तळून घेतले. तर तयार आहेत आपले कोबी मंचुरियन, टेस्टी आणि खूप क्रंची असे होणारे. तर अशीच रेसिपी फॉलो करण्यासाठी बघत राहा माझे पूनम किचन चॅनेल आणि नवनवीन रेसिपीसाठी कमेंट करत राहा. शेअर करा माझ्या रेसिपीला, आणि तुम्हाला आवडत असेल आणि नवनवीन पदार्थासाठी मला कमेंट करा आणि फॉलो करा पूनम किचन चॅनेलला. तर बघा किती सुंदर झालेले आहेत कोबी मंचुरियन. हेच मेजरमेंट घेऊन तर तुम्ही असे मंचुरियन केले तर खूप छान होतात. तर बघत राहा पूनम किचन चॅनेल आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.